सध्या शाळा या शिक्षणाऐवजी हुकुमशाहीचे माहेरघर बनत चालले आहेत. लाखो रुपयांची फी भरून पालक मुलांना इंग्रजी माध्यमांच्या खाजगी शाळांमध्ये भरती करतात. आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावं, चांगलं सामाजिक ज्ञान मिळावं, त्याचं व्यक्तिमत्व उत्तम पद्धतीने घडावं अशी पालकांची अपेक्षा असते. परंतु घडतं मात्र उलटच. ज्या शिक्षकांना घरी त्यांची मुले आवरता येत नाहीत, कुटुंबातील लोक त्यांचं ऐकत नाहीत, असे शिक्षक घरचं फ्रस्ट्रेशन शाळेत मुलांवर काढतात. जय श्रीराम. मी अमोल कोते पाटील आणि तुम्ही पाहत आहात भारत न्यूज. शहापूरमधील एका प्रसिद्ध इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळेत 8 जुलै रोजी घडलेली एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली. मासिक पाळी तपासण्याच्या कारणावरून शाळेतील काही अल्पवयीन मुलींना विवस्त्र करण्याचा संतापजनक प्रकार शाळेच्या प्रशासनाने केल्याचे उघड झाले. या प्रकारामुळे संबंधित मुलींना तीव्र मानसिक धक्का बसला. घटनेनंतर घरी परतलेल्या या विद्यार्थिनींनी रडत रडत आपल्या सोबत घडलेला प्रकार पालकांना सांगितला. हे ऐकून पालक संतप्त झाले व त्यांनी थेट शाळेत धाव घेत मुख्याध्यापिकेला घेरले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकांनी जोरदार आंदोलन छेडले आणि मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड यांच्यासह 8 जणांवर पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. शहापूरमधील RS दमानी इंग्रजी माध्यमिक शाळेची नर्सरी ते 10वी पर्यंत शिक्षण देणारी एक प्रतिष्ठित शाळा आहे. येथे सुमारे 600 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यापैकी सुमारे 300 विद्यार्थिनी आहेत. 8 जुलैच्या सकाळी शाळेतील साफसफाई करणाऱ्या मावशींनी मुलींच्या बाथरूम मध्ये रक्ताचे डाग आणि भिंतीवर रक्ताचे माखलेले बोटांचे ठसे पाहिले. त्यांनी तत्काळ याची माहिती मुख्याध्यापिका गायकवाड यांना दिली. यावर मुख्याध्यापिकांनी 5वी ते 10वीच्या सर्व मुलींना हॉलमध्ये एकत्र बोलावलं आणि प्रोजेक्टरवर बाथरूम मधील रक्ताचे फोटो दाखवून कोणाला मासिक पाळी आली आहे का असा दरडावणारा प्रश्न विचारला. घाबरलेल्या काही विद्यार्थिनींनी होकार दिल्यानंतर त्यांच्या हाताचे ठसे घेण्याचे आदेश मुख्याध्यापिकेने दिले. त्याचप्रमाणे ज्या मुलींनी मासिक पाळी आल्याचं नाकारलं त्यांना बाथरूम मध्ये नेऊन त्यांची अंतर्वस्त्र उतरवून तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले. सफाई कर्मचारी मावशींनी सुमारे 10 ते 12 मुलींना विवस्त्र करून त्यांची तपासणी केल्याचे समोर आलं आहे. या सगळ्या प्रकारामुळे मुलींना जबर मानसिक धक्का बसला. घरी गेल्यानंतर त्यांनी आई वडिलांना रडत रडत सगळं सांगितलं. 10वीच्या एका विद्यार्थिनीच्या आईने सांगितलं की तिच्या मुलीने घरी आल्यावर शाळेत अत्यंत लज्जास्पद प्रकार घडल्याची माहिती दिली. त्यानंतर या आईने इतर पालकांशी संपर्क साधला आणि अनेक मुलींशी असाच प्रकार झाल्याचं उघड झालं. दुसऱ्या दिवशी 9 जुलैला सकाळी संतप्त पालकांनी शाळेत जाऊन मुख्याध्यापिकेला घेराव घातला आणि राजीनाम्याची मागणी केली. दुपारपर्यंत शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये तुफान वाद झाला. पालकांनी आंदोलन करत जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही इथून जाणार नाही असा इशारा दिला. पालकांनी आरोप केला की विद्यार्थिनींना मासिक पाळी सारख्या नैसर्गिक प्रक्रियेबद्दल योग्य शिक्षण देण्याऐवजी त्यांच्यावर संशय घेत त्यांना सार्वजनिकरित्या अपमानित करण्यात आलं. एका विद्यार्थिनीच्या बाबतीत मासिक पाळी नसतानाही ती सॅनिटरी पॅड वापरत असल्याचं सांगून मुख्याध्यापिकेने तिला खोटं बोलल्याचा आरोप करत जबरदस्तीने तिचा अंगठ्याचा ठसा घेतल्याचं पालकांनी सांगितलं. प्रशासनावरील संताप वाढत असल्याने मुख्याध्यापिकेने पोलिसांना बोलावलं. शहापूर पोलीस उपविभागीय अधिकारी मिलिंद शिंदे आणि पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांनी पालकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पालक हटले नाही. गट शिक्षण अधिकारी आणि पोलिसांनी शाळा संस्थाचालकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी पोलीस मुख्याध्यापिकेला ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात घेऊन गेले. पालकांनीही मोर्चा वळून पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केलं. त्यांनी ठाम भूमिका घेतली की जोपर्यंत संस्थाचालक शहापूरला येत नाहीत आणि आरोपींवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत आम्ही हलणार नाही. अखेर पोलिसांनी मुख्याध्यापिका माधुरी गायकवाड, 5 महिला शिक्षक, 2 महिला व्यवस्थापक अशा 8 जणांवर पॉस्को कायदा, भारतीय न्याय संहितेचे कलम 74, 76, 11, 12 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुख्याध्यापिका गायकवाड आणि मावशीला अटक करण्यात आली असून उर्वरित आरोपींनाही लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलीस उपविभागीय अधिकारी जगदीश शिंदे यांनी दिली. शाळा प्रशासनाने सांगितले की मुख्याध्यापिकेला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे, मात्र अधिक काही बोलण्यास त्यांनी नकार दिला. या धक्कादायक प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला असून काही मुली शाळेत जायला घाबरत असल्याचंही पालकांनी सांगितलं.
या प्रकरणात पोलिसांची पुढील कारवाई काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत काय वाटतं, तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय श्रीराम.